नमस्कार, मी उत्तम कुमार, एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे. आपल्या राज्यभर विविध वर्गांच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत आणि या परीक्षांना सामोरे जात आहेत अनेक लाखो विद्यार्थी. पण त्या लाखो विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे पालकही परीक्षांना सामोरे जातात की काय, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती असते. या एकूणच प्रश्नांवरती, बदललेल्या परीक्षा पद्धतींवरती, मुलांवर येणाऱ्या ताणतणावावरती आणि त्यासोबतच भरल्या जाणाऱ्या पालकांबाबतही अशा अनेकविध प्रश्नांवर आज आपण संवाद साधूयात. राज्यातल्या ख्यातनाम शिक्षण संस्थेच्या, विश्वकर्मा शिक्षण संस्थेच्या एक प्रयोगशील मुख्याध्यापिका सुलभा देशमुख मॅडम यांच्याशी. सुलभा मॅडम, या टॉक शो मध्ये मी सर्वप्रथम आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्ते. मला सुरुवातीला सांगा की सध्याची परीक्षा पद्धती आणि त्यामुळे निर्माण होणारा विद्यार्थ्यांवरचा ताण याबद्दल जरा काही सांगा. सध्या परीक्षा पद्धती हे चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन झालेलं आहे. पूर्वी सारखं प्रश्न उत्तर पाठांतर असं नाही राहिलेलं. मुलांनी ते कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत, अंडरस्टँडिंग पाहिजे त्यांच्या, आणि ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स त्यांना विचारले जातात. तर त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी म्हणजे कन्सेप्ट समजले पाहिजेत. आता नव्याने स्किल बेस्ड, प्रोजेक्ट बेस्ड, ऍप्लिकेशन बेस्ड असे प्रश्नांना सामोरे जावं लागतं. त्यातून निर्माण होणारा गोंधळ किंवा त्यातून निर्माण होणारा ताणतणावाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने होतं? तुम्ही काही प्रयोग राबवत आहात की मुलांना परीक्षेला आल्याच्या पूर्वी 10-15 मिनिट त्यांच्याशी संवाद साधता किंवा एक प्रयोग राबवता, त्या प्रयोगाविषयी सांगा. ऍक्च्युली स्ट्रेस हे एक म्हणजे विचारांचाच सगळा गोंधळ असतो की पेपर त्यांचं वाचन झालेला असतो, अभ्यास झालेला असतो, पण तो पेपर चांगला जाईल का, प्रश्न अवघड येतील का, मी पास होईल का, हे विचार करूनच त्यांच्या मनावर असा स्ट्रेस येतो. पण तो स्ट्रेस कमी करण्यासाठी आम्ही दररोज शाळेमध्ये आणि आता परीक्षेच्या वेळेस सुद्धा 12वी आणि 10वीचं सेंटर असल्यामुळे माझ्याकडे 12वी सेंटर आहे, त्यामुळे इतर शाळेतली पण मुलं, कॉलेजची मुलं असतात. तर परीक्षा 10:30ला ते ब्लॉकवर आल्यानंतर आपण 10 मिनिटं त्यांचं मेडिटेशन घेतो आणि त्यांना रिलॅक्स होण्यासाठी, सेटल होण्यासाठी, कारण मेंटल हेल्थ इज इक्वली इम्पॉर्टंट परीक्षेच्या दृष्टीने. आणि काही अफर्मेशन्स आम्ही त्यांना सांगायला लावतो की आय एम कॉन्फिडेंट, आय विल अटेम्प्ट वेल, आय हॅव नो फिअर. जसं ते पॉझिटिव्ह अप्रोच त्यांच्या मनाला हे सेट केला की मग त्यांची भीती ही कमी होते. आणि एक म्युझिक आपण लावतो आणि 10 मिनिटं त्यांच्याकडून ध्यान करून घेतो. सहज योग ध्यान आहे. तर ते थोडे रिलॅक्स होतात आणि छान वाटतं त्यांना. हा राज्यभरातला अतिशय अभिनव प्रयोग आहे की परीक्षेला गेल्यानंतर आपण सगळ्यांनीच, आणि आताही अनेक ठिकाणी परीक्षेला गेल्यानंतर की भरभर प्रश्नपत्रिका पाहायची आणि ती उतरून काढायची. पण असा एकमेव अभिनव प्रयोग तुम्ही राबवत आहात की जिथं गेल्यानंतर पहिल्यांदा संगीत ऐकायला मिळतं, मेडिटेशन ऐकायला मिळतं, कॉन्फिडंट व्हायला मिळतं. हा निश्चितच कौतुकास्पद आणि अभिनव असा उपक्रम तुम्ही राबवत आहात. मॅडम, मला सांगा की सध्या मुलांमध्ये येणारे ताणतणाव, इतर गोष्टींचे ताणतणाव आणि ते परीक्षेमध्ये येणारे ताणतणाव, या सगळ्याचा सामना सध्याची पिढी कशा पद्धतीने करतीये किंवा कशा पद्धतीने करायला हवा? ऍक्च्युली त्यांनी जर शेड्यूल प्रमाणे प्लॅनिंग केलं आणि व्यवस्थित त्यांनी अभ्यास रेग्युलर केला तर तो ताण येणार नाही. परंतु त्यांना असं वाटतं की सगळं क्विक, अगदी त्याच वेळेस बसलं तरी आमचं होतं. थोडं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेल्यामुळे सुद्धा. आणि आपण म्हणतो की मुलांना स्ट्रेस नाहीये, पण जरी तुम्ही सगळे साधन त्यांच्या जवळ आहेत, परंतु तो जो इंटरेस्ट यायला पाहिजे तो सध्या डायव्हर्शन खूप आहे खूप ठिकाणी. आणि त्यांचं कोचिंग क्लास, शाळा, प्लस घरी गेल्यानंतर सुद्धा पेरेंट्सची अपेक्षा आहेत, त्याला सगळ्यांना तोंड देणं की एकदा पेपर अवघड गेला तर तो पेरेंट्स काय रिॲक्ट होतील, कसे रिॲक्ट होतील ह्याची भीती असते. म्हणजे मेन म्हणजे भीती, एक फिअर असतो, एका माइंडच्या कॉर्नर मध्ये ती भीती असते.
परंतु अभ्यास जर रेग्युलर केला आणि एक थोडस रिलॅक्स मूड मध्ये जर त्यांनी केलं की ताण न घेता, खरं तर मेंटल हेल्थ खूप महत्वाची आहे माझ्या दृष्टीने, की आज त्यालाच सामोरे जावं लागते सगळ्यांना. आणि कशाचंही टेन्शन घेतात ते, कशाचंही टेन्शन घेतात. सेंटर कसं असेल, सुपरवायझर कसे असतील, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विचार करतात ते, की ज्याने फोकस्ड नाहीयेत. जर त्यांनी फोकस होऊन अभ्यास केला तर मे बी की ते अननेसेसरी, कारण आपल्या वेळेला जी पद्धती होती त्यावेळेला तर 150-150 मार्कांचे पेपर होते. आता त्यांना असाइनमेंट्स, तोंडी परीक्षा, प्रोजेक्ट्स, प्रॅक्टिकल्स असे खूप मार्क्स त्यांना मिळतात. त्यांना म्हणजे असं काही खूप अवघड परीक्षा आहे असं नाहीये. परंतु ज्युनियर कॉलेज म्हटलं तर त्यांना सीईटी वगैरे ह्या परीक्षा, एंट्रन्स एक्झामला सामोरे जावं लागतं, त्यामुळे त्याचं एक स्ट्रेस वेगळाच असतो. आणि ते नुसतेच मग अटेंड करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. हा क्लास पहाटेचा जॉईन करा, संध्याकाळी तो क्लास जॉईन करा, मग कॉलेजमध्ये थोडा वेळ, असं करत करत नुसतं धावतायत ते, असं मला वाटतंय. आणि त्याच्यामुळे तो ताण येतो. फार महत्वाचं वाक्य वापरलं मॅडम तुम्ही, की मुलं फक्त धावतायत. आणि त्याला अनुषंगाने तुम्ही 2-3 कारणं सांगितली, की काही डायव्हर्शन आहेत त्यांना. मग ते कुठली डायव्हर्शन आहेत सध्या, आणि मुलं फोकस होत नाहीयेत असंही एक म्हणालात. मुलं फोकस का होत नाहीत, तर केवळ डायव्हर्शनमुळे. मुलं धावतायत ती डायव्हर्शनमुळे. कुठली डायव्हर्शन आहे ती अशी? त्यांना कसं आहे की कंट्रोल हा पाहिजे. कुठली गोष्ट, आता साधं मोबाईलचं क्रेज खूप जास्त आहे आणि सतत ते गेम्स खेळणं, इतके ऍडिक्टेड झालेले आहेत की त्यांना लेक्चर्सला बसायला पण नको वाटतं, की ते बाहेर फ्रेंड्समध्ये, फ्रेंड सर्कल ह्या गोष्टींमध्ये आणि लेट नाईट पर्यंत मोबाईलवर किंवा काही गेम्स खेळणं, म्हणजे त्याच्यामुळे की किती आपल्या माइंड कंट्रोल पाहिजे त्यांचा स्वतःचा. साधन हे वापरायलाच पाहिजे, कारण आता आपण टेक्नॉलॉजीच्या जीवनामध्ये, टेक्नॉलॉजीचं जग आहे हे. परंतु किती वेळ त्याचा वापर करायचा आणि त्याचा कसा वापर करायचा ह्याचं त्यांचं कन्फ्युजन आहे. ते जसं की आईन्स्टाईन म्हणायचे की इफ यू सिट विथ द लव्ड वन्स for an hour, you feel it is just a minute. But if you sit near a burning stove for a minute, you feel it is an hour. म्हणजे ती थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचं उदाहरण आहे, की यांना तासून तास जरी गप्पा मारले फ्रेंड्स बरोबर, तर त्यांना त्याचं भान राहत नाही की आपल्याला आता फोकस कशावर करायचा आहे. तो कंट्रोल आला, माइंड कंट्रोल, सगळं हा माइंड सेटअपचा खेळ आहे सगळा. आपलं माइंड जर कंट्रोलमध्ये राहिलं की किती वेळ गप्पा मारायच्या, किती वेळ मोबाईलवर, आणि अनेक डिस्ट्रॅक्शन्स आहेत. म्हणजे टीव्ही आहे, मूव्हीज आहेत, बाहेर म्हणजे एन्जॉय करायचं त्यांचं असंच वाटतं की इझी गोईंग सगळं घेतात ते. आणि मग लास्ट मोमेंटला स्ट्रेस घेतात की आता अभ्यास झाला नाही, आता उद्या परीक्षा आहे. रेग्युलर जर त्यांनी त्याचं प्लॅनिंग केलं व्यवस्थित, आणि थोडस आपणही त्यांना समजून घेतलं पाहिजे ऍज अ पेरेंट, ऍज अ टीचर, की त्यांचं काय, काही वेळेला ते प्रॉब्लेम्स असतात ते सांगत नाहीत, तर शेअरिंग पाहिजे त्यांना. थोडस काय पर्सनल टच हा पाहिजे मुलांबरोबर. नाहीतर ते काय करतात, फॅमिली असं एकत्र येणं कमी झालेलं आहे आता सध्या. सगळेजण कामामध्ये आहेत, त्यामुळे मुलांना आपण फी भरतो, कोचिंगला पाठवतो, असं वाटतं पेरेंट्सला की आपण खूप काही करतो मुलांसाठी. पण तो जो क्वालिटी टाइम जो आहे तो जर त्यांच्याशी शेअर केला तर ते मोकळे व्हायला पाहिजेत. ते मनामध्ये ठेवून मग ते कुणातरी फ्रेंड्स बरोबर शेअर करून, जर फॅमिली बरोबरच त्यांनी डिस्कस केलं आणि फॅमिलीने पण तो फ्रीडम दिला पाहिजे, टीचर्सनी पण त्यांना समजून घेतलं पाहिजे. सो आय थिंक दे कॅन डू वेल. कारण ही पिढी खूप शार्प आहे, दे आर व्हेरी स्मार्ट, आणि त्यांच्यामध्ये खूप काही एनर्जी आहे. सो इट्स वी हू हॅव टू चॅनलाइज देम प्रॉपरली. खरंय. अगदी महत्वाचं म्हणताय तुम्ही, की त्यांना खूप स्मार्ट आहे, खूप हे. पण मगाशी एक वाक्य तुम्ही वापरलं की ते धावतायत, आणि त्याला कारण 2-3 सांगितली, की वेगवेगळे क्लासेस आहेत, वेगवेगळे डिस्ट्रॅक्शन्स आहेत.
मॅडम मला एक प्रश्न पडतो या पिढीविषयी की सकाळी उठल्यापासून हा क्लास तो क्लास, परत शाळेमध्ये जायचं, शाळेमध्ये वेगवेगळे लेक्चर्स, परत त्या शाळेमधून आलेले होमवर्क्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे काय ऍक्टिव्हिटीज, या सगळ्यामध्ये मुलांना तुम्ही मगाशी म्हणालात क्वालिटी टाइम पण द्यायला हवा पालकांनी. त्यांना पालकांसोबत बसायला वेळ राहत नाही, की मैदानावर जाऊन खेळायला वेळ राहत नाही, किंवा मनोरंजनात्मक काही थोड्या वेळ 10-15 मिनिटं पाहावं त्यासाठीही वेळ राहत नाही. याला सध्याची शिक्षण प्रणाली जबाबदार आहे का मग? नाही, त्यांनी सेल्फ स्टडी जर केलं ना, की असं अगदीच सगळे क्लासेस लावून आपलं मूल चांगलं करेल असं काही नाहीये. जे काही ते हो. गाईडलाईन्स आहेत, आपण शेवटी शाळेमध्ये जरी शिकवलं आणि कोचिंग क्लासेस मध्ये जरी शिकवलं, परंतु घरी येऊन त्यांनी जेव्हा सेल्फ स्टडी केलं, काय येतंय मला आणि काय येत नाही हे बघायला सुद्धा वेळ नसतो मुलांना. त्यामुळे त्यांनी थोडंसं की दे हॅव टू शेड्यूल देअर टाइम टेबल, की आपल्याला किती वेळ कोचिंग क्लासेसला वेळ द्यायचा आहे, किती वेळ आपण कॉलेजमध्ये आहोत, आणि 24 तासाचं हे प्लॅनिंग केलं पाहिजे की सेल्फ स्टडीला आपण वेळ देतोय का नुसतंच हा क्लास झाला की दुसरा क्लास अटेंड करतोय. पण त्याचं आउटपुट सुद्धा इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे प्रत्येकाने, आणि हेच नाहीये. म्हणजे आता म्हणजे पेरेंट्सची पण चूक नाहीये. त्यांना असं वाटतं की आपण क्लासला पाठवलं म्हणजे काहीतरी तो करेल, चांगल्या क्लासमध्ये पाठवलं तो अभ्यास चांगला करेल. परंतु हे एक टेस्ट झाली की इंटरॅक्शन पण होणं गरजेचं आहे. जिथे तो क्लासमध्ये जातो किंवा कॉलेजमध्ये जातो, पेरेंट्स आणि टीचर्सचं इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे, जेणेकरून एक टेस्ट झाली की समजायला पाहिजे की आपलं मूल कुठपर्यंत आहे. मग त्याला बाकीच्या टेस्ट साठी वाव आहे की आता कुठे कमी पडतोय, हेच इंट्रोस्पेक्शन व्हायला पाहिजे. मुलांनी पण स्वतः, मोठ्या मुलांनी स्वतःहून त्यांना कळलं पाहिजे की मी आता हे आज ह्या क्लासमध्ये हे झालं, कॉलेजमध्ये हा विषय शिकवला गेला, परंतु घरी येऊन जर रिवाइज केलं, तेवढेच टॉपिक्स जर रिवाइज केले, पण ते रिव्हिजन सुद्धा त्यांच्याकडून होत नाही, कारण त्यांना असं वाटतं की मी आता 3-4 तास दमून आलो, आणि दमतात मुलं. तर हे सगळं कन्फ्युजन आहे. त्यांनी थोडंसं प्लॅनिंग व्यवस्थित केलं, आणि काही मुलं करतात तसं की ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट अँड सेल्फ स्टडी. हे सगळं क्लास अटेंड करून आपल्याला काय येतंय आणि काय येत नाही, काय समजतंय काय समजत नाहीये, आणि नंतर मग बरोबर जे समजत नाहीये त्याचं प्रॅक्टिस करणं, त्याची रिव्हिजन करणं. आता कॉलेजमध्ये पण घेत असतात, बोलवतात, पेपर सोडून घेतात, पण ते तुम्ही जर ते सोडवले नाही तर मग तुम्हाला कळणार नाही. म्हणजे असं प्रॅक्टिस विल मेक यू परफेक्ट. टाइम मॅनेजमेंट करायला शिकलं पाहिजे मुलांनी, तरच आजच्या स्पर्धेच्या काळात टिकून राहू. दुसरं एक फार महत्वाचं वाक्य तुम्ही वापरलं की पॅरेंट्स आणि टीचर्स यांच्या मुलाखती, त्यांचं इंटरॅक्शन वेळोवेळी झालं पाहिजे, कारण हा मातीचा गोळा असतो. विद्यार्थी म्हणजे एक मातीचा गोळा आहे, तो घडवायची जबाबदारी दोघांची पण आहे, इक्वली, टीचर्सची पण आणि शिक्षकांची पण आणि पालकांची पण. पण पालकांची एक अपेक्षा असते की तीव्र स्पर्धेमध्ये आपलं मूल टिकून राहावं, त्यामुळे ते क्लासेस लावतात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज लावतात, वेगवेगळ्या गोष्टींना त्याच्या मागे त्याला पळायला लावतात. पण मॅडम मला एक कळत नाही, समजा शालेय पातळीवरच जर शिक्षण प्रणालीमध्येच जर काही बदल घडून आणता आले की ज्याची जशी आवड आहे मुलांची तशाच पद्धतीनं त्याच पद्धतीचं शिक्षण त्याला दिलं गेलं तर येणारा ताणतणाव कमी होऊ शकतो का? आता येणारी जी शिक्षण पद्धती आहे त्याच बेसवर आधारित असणार आहे. लवकरच आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या आधारात स्किल बेस्ड एज्युकेशन आणि त्यांचा कल जो असेल, म्हणजे इंटिग्रेशन असणार आहे सगळ्या सब्जेक्ट्सचं. म्हणजे जेव्हा मॅथमॅटिक्स शिकवणार तेव्हा इंग्लिश पण त्याच बरोबर, म्हणजे लँग्वेज मध्ये चॉईस असणार आहे, किंवा बाकीच्या याच्यामध्ये त्याला जर कल त्याच्यामध्ये नाही इंटरेस्ट आहे तर त्याला ऑप्शन्स असतील. असं म्हणजे इट इज लाईक व्हॉट यू सेड इज अकॉर्डिंग टू हिज चॉईस. तर चाइल्ड सेंटर्ड ऑलरेडी आहे, पण अजून त्याला स्किल बेस्ड एज्युकेशन, जेणेकरून त्याच्या इंटरेस्ट नुसार तो जर एखादा स्किल शिकला तर त्याच्या पायावर उभं राहीपर्यंत
म्हणजे तेवढं तिथपर्यंत ते एज्युकेशन जाणार आहे. इट विल नॉट बी ओनली लर्निंग, बट इट विल बी लर्निंग अँड अर्निंग ऑल्सो ऍट द सेम टाइम. अशा पद्धतीनं त्याला शिक्षण आगामी शिक्षण प्रणालीतनं त्याला शिक्षण मिळू शकेल. मॅडम, मला एक विचारावं वाटतं की या सगळ्यातला महत्वाचा घटक मुलांबरोबरच शिक्षकांबरोबरच पालक हा पण आहे. पालक हा सुद्धा एक तिसरा स्तंभ आहे या कडीमधला. तर पालकांप्रती तुम्ही कधी समुपदेशन किंवा त्याचं कारण असं आहे की पालकांनी सुद्धा वाढत्या स्पर्धेमध्ये मुलांकडनं किती अपेक्षा ठेवायच्या? ठेवतो नाही की पालक विचारतात की आज काय शिकवलं, आज काय होमवर्क दिला, तर त्याला अभ्यासाव्यतिरिक्त पण त्याच्याबरोबर गप्पा मारा, की ते कॅज्युअल असेल, जनरल गप्पा असतील, जे वस्तुस्थिती असेल की जे आपण ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत, इतर इश्यूज पण त्या मुलाबरोबर डिस्कस करा. परंतु काही वेळेला पालकांना वाटतं की आता तो लहान आहे, त्याला काही समजत नाहीये, आपण फक्त त्याला अभ्यासाचंच विचारूया. त्यामुळे काय होतं की ते एकतर त्यांना त्यांच्या कलेप्रमाणे जर आपण घेतलं तर एव्हरी चाइल्ड इज हॅव्हिंग दॅट अंडरस्टँडिंग, आणि मग त्या फॅमिलीमध्ये एक बॉन्डिंग व्यवस्थित राहतं. आणि मग तुम्ही तुमच्या अपेक्षा ज्या आहेत त्या डायरेक्ट तुम्ही न ठेवता इनडायरेक्टली त्याच्याकडून काढून घेतलं तर ते जास्त महत्वाचं ठरेल. सो आय ऑलवेज टेल द पेरेंट्स दॅट गिव्ह देम क्वालिटी टाइम. तुम्ही आल्या आल्या दप्तर ठेवल्या ठेवल्या आज काय होमवर्क दिलाय, काय अभ्यास दिलाय, ते मूल कधीही तुम्हाला उत्तर व्यवस्थित देणार नाही. बट इफ यू जस्ट प्ले विथ हिम फॉर अ वाईल, आज तेवढा थोडा वेळ आपण त्याच्याबरोबर गप्पा मारल्या किंवा त्याच्याबरोबर खेळलो तर आपलंसं करून घ्या त्याला आधी, आणि मग त्याला बाकीच्या अपेक्षा ठेवा. अँड नो कंपॅरिझन. बऱ्याच वेळा कंपॅरिझन म्हणजे घरामध्ये सुद्धा एक भाऊ हुशार असेल, दुसरा नसेल, परंतु तो दुसरा भाऊ वेगळ्या कलेमध्ये असेल, स्पोर्ट्समध्ये असेल किंवा काही त्याला वेगळ्या क्षेत्रामध्ये त्याला कम्प्युटरचं नॉलेज चांगलं असेल, तर त्याचं कल ओळखणं खूप गरजेचं आहे, म्हणजे ऍज अ टीचर ऑल्सो अँड ऍज अ पेरेंट ऑल्सो. आणि मग कलेप्रमाणे त्याला आता तर रिसोर्सेस खूप अवेलेबल आहेत की त्याला ज्या क्षेत्रामध्ये काय करायचं झालं तर हे सगळ्या गोष्टी आहेत. मग त्यांनी ठरवू देत. लेट हिम ऑल्सो बी इन्व्हॉल्ड इन युअर डिसिजन. म्हणजे तुम्ही जे त्याच्यावर लादू नका, त्या मुलावर डायरेक्टली लादू नका की मी इंजिनियर झालोय आता तुला पण इंजिनियरच व्हायचंय, त्याला कदाचित डॉक्टर व्हायचं असेल किंवा आणखीन काही, आता तर खूप स्कोप आहे. सो लेट हिम फर्स्ट नो व्हॉट इज अवेलेबल, त्याच्या पुढे ठेवा खूप सारं, आणि मग त्याच्यातून त्याला निवडू द्या. खरंय खरंय, त्याच्यावर लादू नका. बरोबर आहे. अगदी महत्वाचा मुद्दा मांडतात मॅडम की मुलांवरती कुठल्याही गोष्टी तुमच्या अपेक्षा त्याच्यावरती लादू नका, त्यातनंच तो पुढे जाऊ शकेल. मॅडम, तुम्ही मगाशी एक फार महत्वाचा मुद्दा मांडला की डिस्ट्रॅक्शन मध्ये मोबाईल हा एक मोठा घटक सध्या ठरू पाहतोय. तर मोबाईल आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये आपणच आपल्या व्यवस्थेनेच त्या मुलांच्या हाती मोबाईल दिला आणि मोबाईलची सवय लावली. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून असेल, मग त्यावेळेला गरज होती ती अर्थात, पण आता त्याची सवय झाली त्या मुलांना आणि आता मोबाईल शिवाय मुलं राहत नाहीत. हे खूप मोठं आव्हान आहे का सध्याच्या शिक्षण प्रणाली पुढे? खूप मोठं आव्हान आहे. ऍक्च्युली काय होतंय की काळाप्रमाणे आपण बदलायला पाहिजे. तेव्हा ती गरज होती, कारण दुसरं काही साधन नव्हतं आपल्याला, नाहीतर शिक्षण थांबलं असतं. आज ऑनलाईन होतं म्हणून ऍटलिस्ट ऑनलाईनवर टीचर्स शिकवू शकत होते त्यांना, त्याच्यामुळे ते एज्युकेशन हे चालू ठेवलं पाहिजे होतं त्यावेळेला ती गरज होती. आता ती गरज नाहीये, पण आता सुद्धा टेक्नॉलॉजीची गरज आहे, परंतु त्याचा वापर आपण खरंच आपल्या करिअरच्या दृष्टीने किंवा आपल्याला नॉलेजच्या दृष्टीने वापरतोय का, किंवा काही माहिती आपण त्याच्यावरून, हे खूप चांगलं साधन आहे. मोबाईल इज नॉट बॅड ऍट ऑल, रादर नो डिव्हाइस इज बॅड. इट इज ओनली की आपण त्याचा वापर कसा करायचा आहे आणि किती वेळ करायचा आहे. मोबाईल हा काही वाईट नाहीये आणि किंबहुना कुठलंच डिव्हाइस हे वाईट नसतं. मोबाईलही त्यातला नाही, फक्त किती त्याला वेळ द्यायचा, किती प्रमाणात त्याला वेळ द्यायचा, हे विद्यार्थ्यांना ठरवता आलं पाहिजे आणि त्यानुसारच पुढे त्यांनी वाटचाल केली पाहिजे. तर अनेक प्रकारचे ताणतणाव आणि बऱ्याच गोष्टी टळू शकतील. मॅडम, मला या अनुषंगाने तुम्हाला थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हे सातत्यानं विद्यार्थ्याच्या भवितव्याविषयी, विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या करिअर विषयी सातत्यानं चर्चा करत असतात आणि त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात.
तुम्ही जो अभिनव उपक्रम राबवत आहात, परीक्षेच्या आधी त्याचं समुपदेशन करणारा, अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम जे विद्यार्थी केंद्रित असतील, जे तुम्ही राबवलेत आतापर्यंत, त्याविषयी जरा थोडं सांगा. आम्ही मुलांना काही कार्यक्रमामध्ये जेव्हा भाग घ्यायला सांगतो, तेव्हा अँकरिंग करणं, स्वतःहून सगळं मॅनेज करणं, म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट आपण जेव्हा हे करतो, तर त्यांना लहानपणापासून ती सवय लावली, की त्यांनी आज हा कार्यक्रम सगळा त्यांनी अरेंज करायचा आहे. उदाहरणार्थ सेंड ऑफ आहे, तर 10वीचा सेंड ऑफच्या वेळेला 9च्या मुलांनी सगळं करायचं, म्हणजे सगळे अरेंजमेंट करायची. मग अगदी खुर्च्या, टेबल हे सगळं त्यांनी, जेणेकरून त्यांची एनर्जी जी आहे ती इन्व्हॉल्वमेंट असते आणि थोडं सोशल सुद्धा त्यांना राहायला पाहिजे. नुसतं फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन उपयोग नाहीये. त्याच्यानंतर पूर्ण कार्यक्रमाचं जे काही मीटिंग्स असतात, त्यांचे काही आपण कमिटीज नेमतो त्या मुलांचे सुद्धा, त्यांना बॅचेस देतो, त्यांना काही रिस्पॉन्सिबिलिटी देतो, म्हणजे जेणेकरून त्यांना आत्तापासून सवय राहते की आता हा कार्यक्रम आहे, आता काय करायचं आहे, किंवा एखादी कॉम्पिटिशन असेल तर त्या कॉम्पिटिशनला फेस कसं करायचं, काय वाचायचंय, लायब्ररीमध्ये पुस्तकं, असं वारंवार त्यांना मीटिंग्स, असे काही कल्चरल इव्हेंट्स असतात. आता परवा शिवजयंती झाली, तर मुलांना म्हणजे इतके, पहिलीची मुलं सुद्धा इतकं छान पोवाडे वगैरे म्हणत होते, सादर केले त्यांनी, आणि त्यांनी स्पॉन्टेनियसली त्याची तयारी सुद्धा एजेंडामध्ये नव्हती, परंतु ते स्वतःहून, म्हणजे आपण त्यांना वाव दिला फक्त त्यांना, की सादर करणं म्हणजे स्टेज डेअरिंग येतं, त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. ह्या सगळ्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त नावडेज दिस इज मोर इम्पॉर्टंट, की इंटरव्ह्यूला फेस कसं करायचं, किंवा एखादं काही संकट आलं तर त्याला तोंड कसं द्यायचं. काही उदाहरण, काही गोष्टी असतात, काही पर्सनॅलिटीजवर स्टोरीज असतात. आपल्याकडे डिजिटल क्लासरूम्स आहेत सगळीकडे, त्यामुळे शिक्षक पण त्याचा वापर करून काही जीवन चरित्र आपण त्याच्यातून त्याचं दाखवतो मुलांना, जेणेकरून त्यांना थोडी जाणीव होती. काही म्हणजे मे बी अब्दुल कलामांसारखे त्यांनी जसं जीवन घडवलंय त्यांनी स्वतःच, की कष्टातून, त्यांच्या धड्यातून सुद्धा जेव्हा आपण एखादा धडा शिकवतो, तर त्याच्यातून पण काही व्हॅल्यूज आपण शिकवणं अपेक्षित आहे, कारण आता व्हॅल्यू एज्युकेशन असं वेगळं राहिलेलं नाहीये, परंतु मूल्य हे शिक्षणातूनच आपण द्यायचे आहेत. तर हे अनेक असे उपक्रम, आमच्या सायन्स लॅबमध्ये त्यांना रोबोटिक्स हा एक वेगळा विषय आहे, त्याच्यासाठी आम्ही हँड्स ऑन एक्सपेरिमेंट्स त्यांना करायला लावतो, म्हणजे त्यांनी मुलांनी स्वतः हाताळायला पाहिजे. मग कोडिंग लँग्वेज असेल, हे अपार्ट फ्रॉम युअर टेक्स्टबुक, हे स्किल्स कसे शिकायचे. शिवाय स्पोर्ट्समध्ये सुद्धा मुलं, वेट लिफ्टिंग मध्ये मुली सुद्धा दरवर्षी खूप मुली भाग घेतात, मुलं भाग घेतात, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये उतरतात आणि प्रत्येक ठिकाणी बक्षिसं मिळवतात. त्यामुळे हे एक खूप म्हणजे आम्हाला एक प्रोफेशनचं सॅटिस्फॅक्शन आहे, की आपली मुलं अगदी वस्ती विभागात राहिलेली मुलं आहेत ही, पण त्यांना रोबोटिक्स हा विषय आम्ही शिकवतो. त्यामुळे पालक पण खूप खुश आहेत आणि मुलांना पण अगदी IIT मुंबईला पण त्यांनी त्यांचे प्रोजेक्ट सादर केलेले आहेत. ऍक्टिव्हिटी बेस्ड आणि वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं कसं जायचं, हे वेगवेगळ्या व्यक्तित्वाचं संघर्षमय जीवन तुम्ही त्यांच्या समोर उलगडून दाखवून मुलांना घडवत आहात, की एखादा संकट आलंच आयुष्यामध्ये तर त्याला फेस कसं करायचं, किंबहुना नोकरी मिळवताना इंटरव्ह्यूला फेस कसं करायचं, हे प्रॅक्टिकल शिक्षण देण्याची आज नितांत गरज आहे. आणि असा प्रयोग सुलभा मॅडम आणि त्यांची शाळा आवर्जून राबवतीये. मॅडम, तुम्ही शिक्षण क्षेत्रात गेली अनेक वर्षे आहात आणि तुम्ही मग बऱ्याच वेळा आपण मानसिक आरोग्य मुलांचं, त्यांचं मेंटल हेल्थ याविषयी बोलतो आहे. गेल्या काही वर्षामधला फरक पाहता, म्हणजे आपल्या काळामध्ये साधारणपणे 70-80% मार्क्स मिळायचे टॉपच्या मुलांना, आता 95%च्या पुढेच असतात टॉपची मुलं. हा जो झालेला बेस्ट 5 मुळे जो झालेला बदल आहे, किंवा बदलत्या काळानुसार झालेला बदल आहे, याचंही दडपण मुलांवर येत नसेल? करू शकतात, कारण आता कसं आहे की ओरल्सचे मार्क्स असतात, त्यांना असाइनमेंटचे मार्क्स असतात, प्रोजेक्टचे मार्क्स असतात, त्यामुळे त्यांनी ते सादर केलं व्यवस्थित तर त्यांना स्कोर व्हायला सोपं होतं. पूर्वी कसं पूर्ण थिअरी पेपर असायचा,
म्हणजे 150 मार्कांचा गणिताचा पेपर हा 75 अल्जेब्रा, 75 जॉमेट्री. आता तसं नाहीये. आता त्यांना 40 मार्क्सचा पेपर थिअरी आहे आणि 10 मार्क त्यांचे प्रॅक्टिकल वर्क आहेत. त्यामुळे ते स्कोरिंगला सोपं जातं. दडपण फक्त कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि 98 मिळाले, 99 मिळाले तरी ऍडमिशन फर्ग्युसनला मिळत नाही किंवा कॉलेजमध्ये, हे दडपण असू शकतं त्यांच्यावर, असू शकतं. की मार्क्स. अगदी खरं, हे दडपण असू शकतं गुणाचं. पण शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो मॅडम, की मुलांनी आणि एकूणच पालकांनी सुद्धा कशावर फोकस करायला पाहिजे? अधिकाधिक गुण मिळवण्यावर की गुणवत्तापूर्ण व्यक्तिमत्व घडवण्यावर? मला विचारलं तर मी मेडिटेशनवरच भर देईल. कारण आम्ही जे सहजयोग मेडिटेशन आहे तिथे सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी याचं मिश्रण आहे, ज्यामध्ये आपण जे गुण म्हणतो ना विकसित व्हायला पाहिजे, तर ते गुण आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये चक्र आहेत, 7 चक्र आहेत आणि प्रत्येक चक्राचं काहीतरी गुण आहेत. आणि जर आपण ध्यान केलं, ध्यान म्हणजे काय, 2 विचारांमधलं अंतर. आपण ते विचार आपण थांबतच नाहीत. प्रत्येक वेळेस आपण पास्टचा तरी विचार करतो, नाहीतर फ्युचरचा तरी विचार करतो. आपण प्रेझेंट मध्ये कधीच राहत नाही. पण ध्यान जेव्हा करतो तेव्हा हळूहळू ते विचार कमी होतात आणि आपण मध्य नाडीवर, म्हणजे 3 नाड्या ज्या आहेत आपल्या, डावी, उजवी आणि मध्य नाडी, जिथून ही कॉस्मॉस एनर्जी जी आपली जन्मताच आपल्या शरीरामध्ये आलेली आहे आणि ती सुप्त आहे, कारण आपण मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये जास्त वावरतो. परंतु आपण ध्यान जेव्हा करतो तेव्हा ती कुंडलिनी शक्ती जी म्हणतो आपण, जी स्पिरिच्युअल मदर आहे, ती जर जागृत झाली तर हळूहळू ती सगळ्या चक्रातून पास होते आणि जिथून ती आली, टाळू भागातून ही एनर्जी आपल्या जन्मताच बाळाच्या ह्याच्यामध्ये येते, ती टाळू भागातून येते आणि माकड हाडामध्ये ती 3.5 वेटोळे घालून, आता माझ्याकडे ते चित्र नाहीये दाखवायला, पण ते आपल्या सगळ्यांच्या, म्हणजे इथे धर्म नाही, जात नाही, काही नाही, प्रत्येकाच्या शरीरामध्ये ती आहे. परंतु जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपण मध्यस्थितीमध्ये येतो. जसं की गाडी चालवताना पण बॅलन्स हे लागतं. गाडी जर डावी बाजू गेली किंवा उजव्याकडे गेली तर आपला बॅलन्स जातो. तसंच आपल्या शरीराचं पण आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्वाचं आहे आणि जसं आपण ध्यान करू तसे आपले चक्र सगळे विकसित झाले. जसं गणेशाचं पहिलं चक्र आहे मूलाधार, ते जर विकसित झालं तर आपल्याला सुबुद्धी, पावित्र्य, मांगल्य हे सगळे गुण आपल्याला विकसित होतात. म्हणजे काय, आपण जर 5 ते 10 मिनिटं ध्यान केलं तर आपल्याला हे जर गुण मिळाले तर मुलगा किंवा कोणीही वाईट मार्गाला कधीच जाऊ शकत नाही. हे मी इतकं गॅरंटीने सांगते. आणि बऱ्याच मुलांना ह्या मेडिटेशनचा फायदा दरवर्षी होतो. अनेक वेळा परीक्षेच्या वेळेस डिप्रेशनमध्ये मुलं जातात आणि मला तो दरवर्षी अनुभव आहे. त्यांचं ध्यान करून घेतल्यानंतर त्यांना खूप फायदे झालेले आहेत. हेल्थ इश्यूज असतील ते बरे होतात किंवा मानसिक स्ट्रेस असेल, फिजिकल असेल, मानसिक असेल, सगळं ह्या 10 मिनिटं स्वतःला दिले तर मी पालकांना पण नेहमी सांगत असते, मीटिंग्सला पण त्यांच्याकडून जसा वेळ मिळेल, तुम्ही इतकं धावपळ पण करू नका ना की तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकत नाही. आणि जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपल्यालाच कळतं की आपण कुठे कमी पडतोय, आपले कुठले गुण विकसित नाहीयेत, आपल्याला कॉन्फिडन्स नाहीये, तर आपला हे हृदय चक्र जे आहे अनाहत, तर ते जर जागृत झालं तर आपण निर्भय होतो, आपण फिअरलेस होतो. शिवाजी महाराज नेहमी आपण इथे हात ठेवून जगदंब जगदंब म्हणायचे, म्हणजे ते जगदंबेची शक्ती आहे, इथे सगळ्यांमध्ये आहे शक्ती. त्यामुळे आपण फक्त स्वतःला 5 ते 10, त्यामुळे त्याच्यातून आपण संपूर्ण सर्व गुण संपन्न होऊ शकतो, हे मी गॅरंटीने सांगू शकते, कारण माझ्या ते अनुभवाने आणि इतरांच्या. मॅडम, तुमच्या एकूण अनुभवाच्या आणि विद्यार्थ्यांवरच सातत्यानं तुम्ही लक्ष केंद्रित असल्यामुळं मुलांनी सुद्धा या वयापासूनच जर ध्यान करणं किंवा मेडिटेशन करणं हे जर सुरू केलं तर कुठलंही आयुष्यातलं संकट, परीक्षा हे केवळ किरकोळ संकट आहे आणि ते संकट नाही, खरं तर ती संधी आपल्याला पुढे जाण्यासाठीची, तर ती तर आपण सहज पार करूच.
पण आयुष्यातली अनेक संकटही लीलया पार करू शकतो, असं अत्यंत ठामपणे आणि त्यांच्या अभ्यासातनं सुलभा मॅडमनी या ठिकाणी सांगितलं. परीक्षा कुठलीही असो आयुष्यातली, परीक्षा ही फक्त शालेय परीक्षा नसते. आपल्याला संपूर्ण आयुष्य जगताना अनेक परीक्षांना तोंड द्यावं लागतं, अनेक संकटांना, अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. त्या कुठल्याही परीक्षेत तरुण जायचं असेल तर मनावर ताबा हवा, मनावर नियंत्रण हवं आणि समुपदेशन, शांतता, मनाचे संतुलित विचार आणि मेडिटेशन हे तितकंच महत्वाचं आहे, तितकंच गरजेचं आहे, असं अत्यंत महत्वाचं आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली पुण्यातल्या प्रयोगशील मुख्याध्यापिका सुलभा देशमुख मॅडम यांनी. देशमुख मॅडम, या टॉक शो मध्ये आपण सहभागी झालात, अत्यंत आपल्या व्यग्र दिनक्रमातनं वेळ काढून आणि एबीसी न्यूज मराठीच्या दर्शकांशी संवाद साधलात, त्याबद्दल मी एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपण आज इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. थँक्यू सो मच. थँक्यू. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.